प्रायः मग सवलकाची त्यांनाली रामकृष्णाले चरित्रे गोतासाची अद्भुत जाल तसले कवित्व त्याची बरोबरी चातुर्य त्याची बरोबरी हास्य प्रज्ञे हे रामकृष्णा भितरी सहजानुची येऊन गेलेले. तेणे लहान असताना कित्येक देवी सेविका आले. ते देवीला आशीर्वादानिमित्त हे सगळेची तिगली भितरी सहजानुची प्राप्त जाऊन गेलेले. अशी जाऊन गेलो कृष्णदेवरायला असताना भितरी एक अद्भुत जाल तसं स्थान घेऊन गेलो. तो तिगेल काम करता आशिलो. एक दिवस अशाता ते गेले बाल्यपणाचे मित्र होड ज्योतिषी तेगेल घरा येता. त्यांना रामकृष्णाक मस्तीतलो संतोष. मस्त वर्षानंतर तिगेले मित्र ताका मेळटा असा म्हणून सहज आमगेनूची आदर आतिथ्य करता. सगळे पयली छोटी घटन उलयताची प्रितीन थंय उरताची. दुसरा दिवस तो मित्र ज्योतिषी वच्चे उठता. त्यानं सांगता तिथलं दवरतना येईल तू राजाला दर्शन घेणं वची. राजा बेची ज्योतिषी म्हणले मस्तिष्ट एक पटकन उलोवंक गेले बर तुये म्हणून. तेन्ना हे मित्राक मस्त संतोष येता. तुवें सांगलेशीच हांव वता म्हूण सांगे न्हू राजा दरबाराक वच्चे उठता. तेच्या संदर्भाक प्रायः त्यांना रामकृष्णाक आहाराचे व्यत्यास निमित्त थोडेची पित्त प्रकोप यावंगे न्हू तो सांगता. तूं वची हांव सेवक लोकां थंडीत तुगेली बरोबरी हांव थोडे विश्रांती दनपार नंतर येता म्हणून. ह्यो मित्र अडना म्हणून राजा मेळो वता. राजाक तेगेले परिचय करून दिता. कृष्णदेवरायाक मस्त संतोष येता. व्हडले व्हड ज्योतिशी ते बीच रामकृष्णाले मित्र खंयतो म्हण सांगे संतोश हांव न्हू ताका आदर आतिथ्य करता आनी सांगता दनपार वेळाक थोडेच आमी उलया म्हण सांगे ताका बसूं सांगता. दनपार पर्यंत राजा कार्य जाले नंतर ते ज्योतिशी घेवन गेलो महाराजा अंतःपुरा वता आनी तेगेले थोडे जातर दाखोवन गेलो विचारता ताका कितें जालें की कितें की. राजाक राग येवन वता. राग येवन गेलो ते ज्योतिशीक जैला घालया म्हूण सांगे न्हू तेंगे सेवक लोकां सांगता आनी ते ज्योतिशीक जैला घालून सोडताची. हे सगळे वर्तमान तेन्ना रामकृष्णाक पावचेक तोडो जावत ना. बेग्गी तेगे कानाक हे सगळे विशय पावता. तुगेले दोस्ताक ज्योतिशीक राजाने जैला घालून सोडला म्हणून. ह्याक मस्तीतले बेजार येता पश्चाताप येता. अयो म्हाका मेळका म्हण आयलो ताका हे राजा कडेन धाडले. आतां कितें जावन गेले कसलें सांगलें कितकें हेणे म्हणगे न्हू बेजार करता. बेजार करता बसले प्रयोजन ना. कितरी वाट सोदका जाता म्हूण सांगे न्हू धड धड धडा धांवता धांवताची येता राजस्थानेन पावता. आनीची खंयच्या दिकान घातली ताका तेगेले मित्राक जैलाक म्हण विचारून घेता. तेन्ना कळटा ताका थंय वचून गे न्हू विचारता कितें रे कसलें जालें कितें तुका हांगा हाड घातलें की म्हणून. तेन्ना तो सांगता मित्र ना राजान तेगेले जातक दाखयल म्हाका. तेगेले जातक पळोवंक गे न्हू तेगेले कितें वायट योग आशिल्ले हांवें तें सांगलें राजाक. ते सांगचे भितर राजा राग येवन गेले म्हाका हांगा हाड घातले म्हणून. तेन्ना तेन्ना राम विचारता आसा कसलो वायट योग आशिल्ले राजाले जातका भितरी. कितें सांगचें रे मारया तेगे जातका भितर इतलो वायट योग आसा म्हूण सांगले री. तेगेले येद्राकाची तेगे चेड मरताची तेगेले नात्र मरताची तेगेली बायल बी मरता. ही एक वायट योग आसता ताका. हांवें तें सांगलें राजाक राग येवंक न्हू म्हाका जेला घातले म्हणून. अयो कसलो काम केल्लो तुवें खरेंच न्ही इतलेच न्ही विशय
इतलेच बाकी काही नाशिल्लें. तूं कांय भिनाका वरी हांव कसल्या ते वेवस्था करता म्हूण सांगे न्हू. नेर जावंगे न्हू. ह्यो रामकृष्ण राजा कण वता, कृष्णदेवराय कण वता. कृष्णदेवरायाकाने तेनाली रामाक मस्त मैत्री वचूंक गे न्हू. सहजानूची विचारता म्हाका सकाळीं येवचें जालें ना चिव केलें. कितें तुमी थोडे बेजार आसा अशें दिसता आसा मू. ना मारया तो तुगेल दोस्त खंय तुगेल मित्र खंय ज्योतिशी तेणें मागीर पुरो बोड वायटकून सोडलें. कितें केलें महाराजा? कांय ना रे. हांवें मागीर जातक दाखयलें. मागीर जातका भितर वायट योग आसा म्हूण सांगून सुरू करूंक न्हू. मागीर लेद्राकच मागीर चेडे मोरताची म्हणलें, नात्र मोरताची म्हणलें, बायल मोरताची म्हणलें. अशें म्हणचे कितें तेणें? थू 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 थू. राजन मस्त दिवस जाले. तेणें ज्योतिष्य काम पुराची अर्धमर्ध सोडलाले. तुम्ही कांय चिंता करनाकाच. ज्योतिष न्हय म्हणणे ज्योतिष है तो जाल्यार तितले मध्ये थोडे गॅप जाले तरी थोडे जास्ती कमी जावचे पुरो. तुम्ही कांय भिनाकाच. तुमगे जातक एक पड्डी पळया. हांव पळयत तुमगे जातक. तुका ज्योतिष पळयचे कळटा? हां थोडे थोडे कळटा ना म्हणटा. तेगेले फाटीक हांव बी शिकूं बसता आशिल्लो जाल्यार तो जास्त शिकलो. हांव थोडे कमी शिकलो. अशें हांव तुमगे जातक पळयता कळटा. थोडे पळयता. राजाक संतोश कृष्णदेवरायाक अडनाथ ह्यो कितें सांगता पळया म्हूण सांगे न्हू. तेन्ना रामकृष्ण हातीक जातक हाडून दिता. तेन्ना रामकृष्ण बसता आनी जातक घे न्हू. अयो 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 कितलो अद्भुत आसा जातक म्हूण सांगून वर्णन करूं लागता. तेन्ना राजाक क्युरियोसिटी आश्चर्य आं इतलो बरें आसा मागीर जातक. हय महाराजा मस्त इतलो बरें आसा तुगेले जातका भितर योग. कसले आसा मागीर जातका भितर योग? अय्यो महाराजा अद्भुत जालें तसले तुगेलें नांव चिरंतर काल उरता तसले योग आसा तुगेल्या जातका भितर. इतलेच न्ही राजा तुगे जातका भितर असलो अद्भुत योग आसा म्हूण सांगले रे. तुगेली नात्रा किंताची, तुगे चेडा किंताची, तुगे बायले किंताची तुका आयुश्य अद्भुत जान आसा राजन. इतलो व्हड तुगेलो योग आसा म्हण केन्ना सांगता की तेन्ना राजाक खुशी खुशी खरेच इतलो व्हड योग म्हाका योग आसा. खरेच राजा इतलो व्हड योग आसा. अब्बा आत्ता म्हाका संतोश जाले म्हण सांगे न्हू. राजा ताका सन्मान करूं येता. तेन्ना राजा सांगता राजाक सांगता तेन्ना राम राजन म्हाका सन्मान नाका. जर मागीर वंची तुमी दय करता असले रे ते ज्योतिशीक सोड सोडया. ताका एक मुक्त करया. त्यान सांगले आशिल्लें माफ करया म्हूण. अनिवार्य राजाक तेन्ना रामकृष्ण सांगला म्हणटा भितर ताका थंय बंधनांतून मुक्त करताची आनी ताका धांडिताची. तेन्ना सहजानूची राजा तेन्ना विचारता इतले दिवस तूं मागीर बरोबर आसा. तूं एक दीस सांगलें ना मरे म्हाका तुका ज्योतिश कळटा. तूं शिकला ज्योतिश्य म्हणून. हांव तेन्ना तुका दाखयत आशिल्लें न्ही. तेन्ना रामकृष्ण सांगता महाराजा महाराजा खरें सांग तुका हांव म्हाका ज्योतिश्य खरें गुंतना. आनी तूं मागीर जाता पळोवन सांगलें मू. ते जाता पळोवन सांगिल्लें मागीर बुद्धी निमित्त न्ही ते कितें ज्योतिशीन सांगिल्लें हांवें तेचें तुमकां सांगलें म्हूण. हां ते ज्योतिशीन सांगिल्लें तुवें म्हाका सांगलां. ना ज्योतिशीन वायट सांगिल्लें म्हाका तुवें म्हाका बरें सांगलें मू. ना राजन मागीर ते मित्राक कसलो उलयका कसलो सांगका कसलो सांगलें कितें आतां कांय बोडा वतना. तो ज्योतीश शिकलो मात्र ज्योतीश सांगचें मात्र कळटना ताका कसलो सांगलें कितें आतां तेजी ताका कल्पना ना. तेणें तुमकां सांगलें खंय तुमगेली येद्राकाची तुमगेली नात्र मोरताची तुमगे चेडे मोरताची तुमगेली बायल मोरताची म्हूण सांगे न्हू. न्हय हय तशें म्हणचे तेणें म्हाका. तशें सांगून तेणें मागीर बोड पुरो वायट करून सोडलें. तेणें सांगलें चूक आसा महाराजा. तेणें तशें सांगची न्ही आशिल्लें तुमकां. हांवें सांगलें कितें जालें तुमकां मस्त बरें जालें संतोश जालें. महाराजा तेणें सांगिल्लें उतराक आनी हांवें सांगिल्लें उतराक व्यत्यास कितें आसा. तेणें सांगिल्लें थोडें कठीण जावन आसा भाशे. हांवें सांगिल्लें थोडें इजी जावन आसा सुलभ जावन आसा. राजा करता जालें ना. तेन्ना राजाक तेनाली सांगता आसा राजन तुमकां तेणें सांगलें तुमगेली नात्र पूत बायल तुमगेल्या जमोरताची म्हणून
हाय तुम कित सांगले तुमगे नातराकिंतच तुमगे चेडाकिंतच तुमगे बायली कितें तुमगे जास्त वर्ष आसा आयुश्य आसा म्हण सांगले. तूं तर कितें म्हणजाले तीन पहिले मरता म्हणजाल ना. त्यान डायरेक्ट सांगले हांवें इनडायरेक्ट सांगले इतलेच राजा. तेन हें उत्तर राजा आयकता तेन्ना राजा कळटा उतरा भितर कितलो फरक आसा म्हूण, उतरा भितर कितलें म्हत्व आसा म्हणून, सांग शैली भितर कितलें परिवर्तन आसा म्हण तें सत्य कळ्ळें न्हू. राजा तेन्ना लेपक हांगेत खंय आनी सांगता खंय म्हाका तें ज्योतिशील उत्तर थोडे हार्शान लागले अशान ताका शिक्षा दिले. प्रायशः हांवें चूक केली की कितकी तूं बेजार करनाका म्हणून समाधान सांगता आनी जी उतराचें कितें म्हत्व आसा तें कळून घेता म्हणजे सत्य आमकां कळ्ळे नंतर आमकां जिवना भितर कळणेवचें एक सत्य कितें आमी उलयकले कशें उलयका, आमी उलयत शब्द कशें उरका, उलयता आसतना आमी कितले विचार करता म्हणजे सत्य आज आमी जिवना भितर कळून घेवचें मस्त आसा. आज आमी उलयता वताची कितकी कितें उलयता वताची अवश्य आस कितें पळयत ना सांगता वताची जाल्लेरी आमी सांगचे शब्द आमी उलयले तसलें उत्तर ते कितले परिणाम करता, ते कितले विशेश तसले वातावरण चेंज करता. आशिल्ले अशे मनशाक कितले मना भितर दुखी करता हें थोडेची विचार करून उलयक येता. देवान तोंड दिल्लें आमकां, देवान अधिकार दिल्लो आमकां, आमचे कडेन संपत आसा म्हणजे भावनेचेरी जर आमी कितकी उलयता गेले तितून परिणाम केन्ना बरें जावच ना, तितून परिणाम वायटूय जाता. ताका सर्वज्ञ सांगता वताची अय्या ಎಂದರೆ ಸ್ವರ್ಗ ಎಲವೋ ಎಂದರೆ नरक म्हणून. अय्या म्हण प्रिचीन उलयचे गेल्यार आमकां स्वर्ग मेळटा खंय, येलवो म्हण सांगून दोस्त एक रागान तर उलयचे गेल्यार आमकां नरक येत खंय त्रास येत खंय. अशें उलयता आसतना आमगेली भाशा कशी उरका, आमी खंयची भाशा वापरका, आमगेले भितर कितलें मृदुत्व उरका तें कळून उलयचें आज काल जिवना भितर अवश्य आसा. हें कळून घेवचे तरेची हें कथा निदर्शन आसा म्हणजे सत्य आज आमी अर्थ करून घेवंक केला. प्रायः आमी उलयचे कशें उरका ಆಡಿದರೆ ಮುತ್ತಿನ ಹಾರದಂತಿರಬೇಕು ನೇ आमी कितें उलयताची ते लोकांक छंद दिसको, लोकांक ते गळ्याक माळ घातल्याशी जावका, ताका आनंद जावका, ताका संतुश्टी येवका तसले शब्द आमी खान उलयचे पडटा जिवना भितर. ते सोडून घे न्हू रागांनी द्वेशाचेरी असूयेचेरी अधिकाराचेरी आमगेले दर्पाचेरी आमी उलयचे गेल्यार आमी कितें त्या वेळार उलयतले हे जाल्यार कितें उलयले शब्द आसा पळया ते ताका दुखयताची, ताका दूख केलें कितें मन आसा ते परतून शब्द आमकां येता म्हणजे सत्य आमी अटकून घेवचे पडटा जिवना भितर. अशी जावंक न्हू आमी कितें उलयताची, आमी कितें सांगताची, आमी शब्दांत खंयचे शब्द भायर घालता आसाची हें थोडेच विचार करून उलयचे आवश्यकते आमकां आसाची. खंयचे वस्तू आमी येवकेले हांगा घेवन आयले ना याद उर तुमकां. आमी येवक केल्यार खाली हातीन आयलेली सांगा, वचकेले बी आमी खाली हातीन वतलेली सांगता न्ही. हें कितें मध्य आयिल्लें आसा संपत की अधिकार की एक थोडे भाग्य म्हणटा आमी हें कितले दिवसाचें हें थोडे दिवसाचें न्हय. केन्नाच एकलो मनुष्य अध्यक्षान उरता, प्रधानमंत्र्यान उरता, शासकीयान उरता ना. उट्टू ते स्थानमान कितें आसा थोडे कालावधी क्षणा भितर उरची विना ते शाश्वत न्ही. अशें आसतना आमी कोणाक उलयता आसाची, कितें उलयता आसाची, कसलो उलयता आसाची हें थोडे विचार करून उलयचें पडटा आमी. ते सोडून घे न्हू हांव कितें उलयलें चलता म्हणचे अहंकारान तरीच आमी उलयचे गेल्यार चूक तरी उलयचे गेल्यार वायट तरी उलयचे गेल्यार ते परतून आमकां येता. इतलेंच न्ही आमगे उत्सवा निमित्त आनी एकलो मनशां दुखता म्हणजे सत्य अर्थ करून घेवचें पडटा. अशें आमगे न्हू आमी उलयता आसतना कशें उलयका, आमगेलें उतर कशें उरका म्हणून बदल शास्त्रकार लोक सांगताची जिह्वाग्रे वसते लक्ष्मी जिह्वाग्रे मित्र बांधवा म्हणून. आमगेले जिवना भितर आमगेले वेवसाय कशी वाडटा की म्हणून सांगलेली आमकां लक्ष्मी कशी प्राप्त जाता की म्हणून सांगलेली आमगे जी भितूर दिवची लक्ष्मी उरता खंय. जेवण आमी चार लोकां बरें काम उलयलें
प्रितीन उलयले, आनंदान उलयले, संतोषान उलयले, तेन्ना आमगेले व्यापार अभिवृद्धी जाता वता. कारण कितें? आमी उत्सव निमित्त आमी 4 पयशे जास्ती घातले वेडना, लोक आमचे कडेन येताचे. कारण कितें? उत्सवा भितर माधुर्य आसा, प्रेम आसा, मैत्री आसा. जिह्वाग्रे मित्र बांधवा आहा. आमगेले बंधू बळग मित्र हे पुराची आमगे लागीं उरची कशी? आमुलयचे बरे उत्सव निमित्त, आमुलयचे प्रीतीपूर्ण उत्सव निमित्त, आमुलयचे अत्यंत आत्मीय उत्सव निमित्त. जर आम्ही क्रूर जान उलयले, मना दुःखशी उलयले, वायट उलयले, सवून उलयले, ते परिणाम केन्ना बरे करतना. अशें जावंक गे न्हू, खंयचे वस्तू सत्य उरूं पुरो ना म्हणटना. एकल्यान चुकी करूं पुरो, तेन्ना तुवें चूक केल्लो म्हण सांग किंताची, तुवें हें नमनी करक आशिल्लें म्हण सांगलें री कितके बदलावण जावं वता याद उरता तुमकां. डायरेक्ट तुवें केलो चूक म्हण ती तितलें योग्य न्ही. ते बी 4 लोकां मुखार सांगचे मस्त चूक येता, त्यान चूक केले आसले बीच चुकीची. तेका तेन्ना कितें सांगता आमी? तुवें अशें करता किंता अशें केलें बरें आशिल्लें. थोडें सुदारण घे, थोडें परिवर्तन करून घे, थोडे चेंजीस करून घे, कितलें इजी जाता न्ही. तशीच अर्थ तशीच तेका. तेणें केल्यार चुकी म्हणूची, तुवें अशी केलें कशें म्हण अर्थ कितें तेणें केलेलें? सुमू न्हय म्हणूची. मागीर गोरून केन्ना म्हणचें? एकल्या कोणाक तूं मूर्ख रे म्हणजे किंताची, तुका कांय गुंतना रे म्हण सांगले री, ते मूर्ख म्हणून अर्थची. ते शब्द वेगळे, हे शब्द वेगळे याद उर. तुका कांय गुंतना रे म्हणले रे, तो उगी बसता. मूर्ख रे म्हणल्यार आंगाक पुढे येता आमकां. दोनी अर्थ एकूच. त्याला शब्द व्यत्यास असते. शब्दा भितरी भावना आसा. अशें हांग न्हू आमी कशें उलयका, कशें वेव्हार करका, खंयचे शब्द वापरका, हें मस्त विचार करून वापरचें पडटा, विचार करून उलयचें पडटा. केन्ना विचार करून आमी उलयता वताची, एक वातावरण बरें दवरचें खातीर आमी प्रयत्न करता वताची, तेन्ना मात्र देव बी वलवता आमकां, समाज बी वलवता आमकां, आमगे लोक बी आमकां वलवताची. जर हें एक खेळा भितरी हांव कोणकी म्हणटा करूं, हांवें कितकी उलयचें गेलें री, ना म्हाका एक कडेन विद्या आसा, बुद्धी आसा, हांव कितें करतलो म्हणजे भावनेचेर उलयचें गेलें री, तेन्ना 4 लोक अधिकार उर पर्यंत नमस्ते नमस्ते म्हणटाची. भितर अधिकार पळयता उरताची, केन्ना ह्यो तो पडटा, केन्ना ह्याक वडका, केन्ना धाडिका म्हूण पट्ट लोक वाट पळयता उरताची. हांव तर तुमकां बरें उलयतले वर कितें तशें करताची म्हणजे जालें नंतर वायट उलयतले कोणा दवरता कितें. अशें जावंक न्हू, मस्त विचार करून उलयचें पडटा, विचार करून सांगचें पडटा. कितें उलयता आसा तेजे परिणाम कितें जाता, तातूंत भावना कशी आसा, हें जर आमी विचार करून उलयचें गेलें री, समाजा भितर कितलें माधुर्य जाता तसलें एक वातावरण निर्माण करूंक शकता न्ही, कितलें आत्मीय जाता तसलें वातावरण करूंक शकता न्ही. अशें जावंक न्हू, आमी कितें उलयचें उत्तर आसा पळया, हे उत्तरा भितरी एक प्रिती, विश्वास, एक मनुश्य हार्श जायनाशिची. आमी कितले बरें उलयचे प्रयत्न करताची, तितले बरे परिणाम आमगे जिवना भितरी जाता वता. अशा न्हू आमगेले गुरून केन्ना म्हणचे, तूं कितले अधिकार केला म्हणचे मुख्य न्ही रे, तुवें गेले नंतर तुगेलें नांव याद करता तसलें वेवस्थीत तुवें करता. कितें तूं प्रितीन उलयता, तूं कितलो लोकांक प्रेम करता, हें केन्ना लोक याद दवरूंक येताचे. तूं कितें बरें करता हें केन्ना लोक याद दवरूंक येताचे. बिना तुवें कितले दीस अधिकार चलयले, ना तुवें कितलें साम्राज्य केलें, हें कोणाक येवच ना रे, कोणा लक्षाक येवच ना, कोणाला गोडानेक येवच ना म्हूण खंडीच्यान हय. आमी कितले प्रितीन उरताची, कितले बरेंकान उरताची, कितले बरें करता वताची, तितले बरे परिणाम जाता वता आमकां याद उरूं. आमगेली याद तितले लोक केन्ना करता उरताची, थोडे लोक उरताचे तिने बरें करता उरताची, तोंडा भितर वायट सवता उरताची. ते बरें केल्यार पुराच उदका होम जावन वतो, बरें केल्यार पुराच अर्थहीन जावन वतो ते. अशा न्हू बरें करचें कितलें मुख्य की, ते बरें केल्यार दवरून घेवचें तितलें मुख्य जिवना भितर. अशें जावंक न्हू आमी मस्त जागृतान उरचें पडटा. मनशाक भगवंतान दिल्ली एक शक्ती म्हळ्यार वाक शक्ती. ते वाक शक्ती कितले बऱ्या खातीर वापरताची आमी, कितले सुंदर जावन वापरताची, कितले इजी जावन वापरताची, कितले सौम्य जावन वापरताची, तितले सगळे काम सोली जाता वता. ते शब्द तरीची कितले आमी कठोर जावन वापरता वताची, अधिकारयुक्त जावन वापरता वताची. हांवें सांगिल्लें करेक्ट, हांव करेक्ट असो म्हूण सांगून मागीर मनमानी आमी सांगता वताची, तेन्ना परिणाम वेगळे जाता वता.
ते परिणाम दोळे येता दिसना आमकां यादोर तुमकां. खंयचे परिणाम दोळे येता केन्ना दिसना. नंतरचे ते परिणाम कितें येता तेन्ना ते आमकां यादोर की येवतना ते हांवें केलेलेच चुकी म्हणून. अशी जावंक गे न्हू. उलयची उतर कशी उरका. आमी कशी उलयलेली तेजे परिणाम कशे पडटा म्हणजे एक सुंदर उदाहरण आहे. हें तेन्नालें रामकृष्णाचें उदाहरण आहे. तेणें डायरेक्ट सांगलें आनी इनडायरेक्ट सांगलें तत्व एकूच, सत्य एकूच जाल्यार शब्द वेगळे न्हय, भाव वेगळे न्हय, तूं तसलें रहस्य वेगळें न्हय. पळया कितले परिणामकारी जाता की म्हणून सांगे न्हू. अशा न्हू आमी थोडेच सतर्क्यान उरता जिवनांत उलय केलेली. आमगेले जिवनाचे कितले दिवस आमी हांगा उरतले? थोडे दिवस. हांव हांगा कितले दीस उरतलो? 60 दिवसाक आतां आयलोलो. आतां 22 दीस जावन गेलेच. आनी हांव कितले दीस उरता हांगा? थोडे दिवस. हांव स्वामीजान आयलो तुमी म्हाका गौरव दिवचाची पांये पडताची म्हूण भितर हांवें कितकी उलयचें गेले रे. चलता ते. म्हाजे कडेन विद्या बुद्धी आसा म्हण कितकी सांगूंक गेले चलता ते. ना. चलत ना ते. हांवें कशें उलयता हांवें तशी उलयता. तुमी कशी उलयता तशी उलयता. हें केवळ हांगच्या वातावरणा भितर मात सांगतना हांव तुमकां. घरा भितर बी तशीच. चेड्या कडेन बी तशीच. हें कितें वातावरण आसा उलयचें वातावरण आसा शब्द आसाची आमी कितले सुंदर जावन वापरताची, कितले बरें वापरताची, कितले पॉझिटिवनेस सकारात्मक जाल्या तसले उर्जा शक्ती कितें आसा आमकां मेळटा वता. घराचें वातावरण समाजा वातावरण आपोआप चेंज जाता वता. कितले पर्यंत आमगेले मन कितले उरो शब्द भरना तितले पर्यंत वातावरण आमी सुदारचे शकत ना. अशें जावंक गे न्हू आमगेले उतरां भितर माधुरी उरो. सांगचे उतरां अत्यंत कठोर जावन उरनाका, सौम्य जावन उरो. एक मनुश्याक मन दुखून तेका परिवर्तन कितें करता तेगेले मनाक अच्छेशी जावन आमी तेका परिवर्तन करता गेल्यार कितलीकी व्हड बदलावण समाजांत पळोवची आमी शकताची. कितलीकी व्हड समाजा भितर आमी परिवर्तन करूं शकताची. अशें जावंक गे न्हू आमगेलें उतर कशें उरता, आमी कशें उलयता हें एक कल्पन दवर न्हू आमी उलयता वचा तेन्ना आमकां बी आनंद मेळटा, येद्दा आसले मनशाक बी आनंद मेळटा. आनीक लोक म्हाका सांगता स्वामीजी हांवें तशें उलयचें नासलें उलोवन सोडवो म्हूण. आतां उलोवन सोडला आनी परतून आमी कितें तरी काण घेवची जाता ते. मातो आडिदरे होयतु मुत्तू वडेदरे होयतु म्हणटात न्ही पयले लोक. उलोवन जालें ते गेले ते. आनी ताका तें महत्व येवचीच ना. नंतर कितले 100 चुकी म्हणी तुमी ते उरतना परतून. अशें उलय केल्यार कितें उलयता आसा कसलो उलयता आसा खंयचे शब्द वापरता आसा हें मस्त म्हत्वपूर्ण आसा. आमगेले गुरू कडेन मस्त लोक येता तसलेची. आतां आमी पळय 1-2-3 तास म्हण लोकां कडेन उलयची आमगेले गुरू तशें न्ही 7-8 तास पासून लोकां कडेन उलयता उरता तसलेची. कितले पेशन्स की म्हळ्यार ती साकण खंयची तेंगेली मनस्थिती उरता आसली की सांजे पर्यंत तेची मनस्थिती. यद्य बदलावण जावत नासले. तोंडा चेहरे उलय शक्ती उलय शैली यद्य बदलावण जावत ना. यद्य राग येवत ना. आमकां आश्चर्य दिसता. आमकां 2-3 तास बसचे भितर केन्नापण वता की लोक मुख सदा केन्ना मेळतात. तेंका तशें ना आशिल्लें. आमी विचारता तेंकां कितें तुमी इतले शांतन उरता इतले सौम्य जावन उरता कारण कितें? तेणी सांगिल्लें कुतर मागले भितर म्हाका कसले समस्या ना रे. अशें लोकांक समस्या म्हाका व्हड अशी दिसना म्हूण. लोकांक हांव मस्त समस्या आयकता. थोडे लोक हांव परिहार सांगता. जाल्यार लोकां समस्या आयकचे म्हाका केन्ना ताळमेळ उरतना की म्हण सांगलेली मागीर भितर जर समस्या मस्त आसलेली त्या लोकां समस्या म्हाका ताळमेळ उरतना. त्याला हांव रिएक्ट करता वता. मागीर समस्या भितर आसा न्ही ते राग रोश घालून हांव भायर घालता वता. ते तर हांव फ्री मायंड जावन उरले रे. कोण कितें सांगलें हांव कितें जावचें आसा आरामशीर आयकता उरता न्ही. खंडीच्या न्हू तशीच. जर आमी स्वच्छ जावन उरले रे कोण कितें सांगोवची तितलें इझियान घेवचें शकताचे आमी. ना जाल्यार आमी कितकी उलयताची कितकी करताची कितके परिणाम नंतर घेवचे पडटा. अशें जावंक गे न्हू आमगेले जिवनाचे अनेक इतले बदलावणे भितर हें प्रथम जालें तसलें बदलावणी यादोर आमकां लोकांक वळखचे आमगे उत्साह निमित्त. लोकांक आमकां याद दरीचे आमगेले उत्साह निमित्त. अशान आमगेलें उतर आमी बरें दवरून घेया. त्या उत्साह निमित्त अद्भुत साम्राज्य बांदील साम्राज्य बी आमी काण घेवन वचीत. अशें जावन तसलें उतरां भितर महत्व आसा म्हणजे कळण घेवन प्रेमपूर्ण जावन बरें उलया.
लोकांक चूक दाखयचें ना म्हणनी जाल्यार दाखय कशें उरलेरी तें एक शैली आसा. तुवें कळलं चूक रे म्हणजे किंताची तुवें अशी करचें ना आशिल्लें रे, हें न्हय कर कशें रे म्हण त्या टायमार सांगले री कितलेकी वातावरण तिळी जावन वतो. जर चूक म्हण सांगची गेल्यार तो पयलीं रेट करताची तेगे फाटल्याचे 4 लोक रेट करताचे. वाडता वता पंगड येता वता कडेन. तें नाका आमकां. आमी कितले मधूर जावन उलयताची, कितले इझी जावन उलयताची, कितले वातावरण तिळी जावचे प्रयत्न करताची, तितले जीवन आनंदमय, समाज आनंदमय, हे जगतच आनंदमय जावची शकता. तसलें वातावरण ते ज्ञानेश्वर देवी आमकां सगळ्यांक दिवो. तसलें एक सामर्थ्य ते ज्ञानेश्वर देवी आमकां प्राप्त कर दिवो म्हणजे प्रार्थने श्री देवीले चरणार करचेक इश्ट करता आसा.